श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. गुरुचरित्र नियमावली आणि फायदे. एक दिवस अगोदर 4 श्वान व 1 गाईला नैवेद्य द्यावा. श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असला तरी चालेल. पोथी आसन हे 7 दिवस हलवले जाणार नाही असे नियोजन करून बसावे. 7 दिवस ब्रह्मचर्य पालन करावे. जमिनीवर चटई सतरंजीवर शयन करणे म्हणजे गादीवर झोपू नये. 7 दिवस कोणाच्याही घरचे शिजलेले अन्न खाऊ नये. सेवेकरांचे घरचे अन्न म्हणजे परान्न होत नाही. 4 शक्यतो गाव सोडून जाऊ नये. अतिटतीच्या वेळी किमान जिल्ह्याबाहेर तरी जाऊ नये. 7 दिवस शुभ बोला. कोणाविषयी द्वेष ठेवू नका. तसेच आयुष्यात पुढे पण असंच राहण्याचा प्रयत्न करा. 6 गर्भवती स्त्री पारायणास बसू शकते, पण शास्त्रवचन म्हणते की 7व्या महिन्याच्या पुढे गरोदर स्त्रीस जास्त काळ बैठक शक्य होत नाही. त्यामुळे इतर सेवेत भाग घ्यावा. ज्यांना शक्य असेल त्यांनी बसण्यास हरकत नाही. 7 कांदा लसूण खाऊ नये. विज्ञान सांगते की शरीरातील उष्णता वाढल्यास आपणास त्रास होऊ शकतो. 8 ॲसिडिटी वाढणार. यास्तव डाळ द्विदल धान्य वर्ज्य करावे. बदल्यात दूध पोळी, हिरवी पालेभाजी, फळं इत्यादी घ्यावी. त्याशिवाय फळंही चालतात. 7 दिवसात उपवास दिवस आल्यास साबुदाणा भगर शेंगदाणे चालतील. दोन्ही वेळ जेवण करावे. 7 दिवस उपवास करण्याची आवश्यकता नाही. 10 काळे वस्त्र पारायण सुरू झाल्यावर किमान 7 दिवस वापरू नये. तसेच चामड्याच्या वस्तू शक्यतो वापरू नये. 11 गुरुचरित्र हा 5वा वेद आहे. यामुळेच पारायण काळात अभद्र बोलले गेले, वागले गेले, शब्द उच्चार चुकीचे झाले यास्तव क्षमा याचना म्हणून रोज रात्री किंवा झोपण्यापूर्वी विष्णू सहस्रनाम वाचन करू 1 वेळ तरी करावे. 13 या सप्ताहात अजून पुण्य कमवायचे असेल तर दुःखी हार्त आहेत त्यांना हा दुःखमुक्तीचा स्वामी मार्ग समजावून सांगणे. 14 परस्त्री माते समान हे मार्गाचे वैशिष्ट्य आहे. याप्रमाणे आचरण करावे. 15 पारायण समाप्तीला पोथीसाठी 1, देवासाठी 1, गायीसाठी 1 असे नैवेद्य दाखवावा. त्यात वरण भात, श्रावण घेवडा, कांदा भजी, गोड पदार्थ, चपाती, मीठ, लिंबू, चटणी, कोथिंबीर करणे. देवांना कांदा लसूण साठीचा नियम नाही, त्यामुळे नैवेद्यात ते असले तरी चालते. वास्तुशास्त्रात अनेक दोष तसेच घरातील मतभेद या गोष्टीमुळे आज आपण प्रत्येकजण असंख्य दुःखाने, संकट आणि तसेच मानसिक अशांतता अनुभवतो. घरात व घराबाहेरील सार्वजनिक तसेच सामुदायिक जीवनात प्रत्येकाला काही ना काही अडचणी समस्येने घेरलेले आहे आणि सर्वजण या गोष्टीमुळे त्रस्त आहेत. अशा असंख्य गोष्टींच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी अध्यात्मशास्त्र व श्री दत्त संप्रदायामध्ये यावर भावी आध्यात्मिक उपासना सांगितली गेली आहे. ती म्हणजे श्री गुरुचरित्र पारायण. वेदाप्रमाणे मान्यता असणाऱ्या श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण केल्याने काय फायदे होतात ते पुढील प्रमाणे आहेत. 1 ज्यावेळी एखादी गंभीर संकट आपल्या स्वतःवर किंवा आपल्या कुटुंबावर येते अशा वेळेस काय करावे हे सुचत नाही. त्यावेळेस अमृततुल्य ग्रंथातल्या पारायणाने संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे. 2
श्री दत्त उपासक सांगतात की या ग्रंथामध्ये प्रत्येक अक्षर एखाद्या मंत्राप्रमाणे आहे. तुमच्या कुठल्याही प्रकारचे व्याधी आजार यांच्या वाचनाने नष्ट होते. गुरुचा आशीर्वाद प्राप्त झाला आणि गुरुभक्ती मनात जागृत झाली की मनुष्य दुःखमुक्त होतो. 3. स्वतःच्या घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नको ते दबावाचे वातावरण कमी होऊन एक आगळा वेगळा आनंद, चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते. 4. प्रखर पितृदोष व वास्तुदोष यावरती उपाय म्हणून संकल्पयुक्त गुरुचरित्र पारायण केल्यास खूप लवकर प्रभावी अनुभव येतात. 5. गुरुचरित्र ग्रंथ केवळ आध्यात्मिक उपासना नसून आपली आदर्श आध्यात्मिक जीवन नीतिमूल्य जपून कसं वागावं याविषयी देखील दत्त महाराजांनी या ग्रंथात सूचक मार्गदर्शन केले आहे. 6. विशिष्ट समस्यांवर जसे की विवाह, शिक्षण, आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणींवर संकल्पयुक्त गुरुचरित्र केल्यास हमखास अनुभव येतो असे जाणकारांचे मत आहे. 7 दिवसांमध्ये गुरुचरित्र पारायण करण्याची पद्धती आहे आणि त्यासोबत काही 7 दिवसात पाळावयाचे महत्त्वाचे आहार, विहार आणि विचार याविषयीचे नियम असतात. 8 दत्त जयंतीनिमित्त संपूर्ण भारतामध्ये दत्त उपासकांच्या सेवेत श्री गुरुचरित्र पारायण हे आवर्जून केले जाते आणि दत्त जयंतीचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. 9 अनेक दत्त शक्ती मठामध्ये सामुदायिक पद्धतीने गुरुचरित्र वाचन केले जाते आणि दत्त जयंतीच्या दिवशी सामूहिक पद्धतीने दत्त जन्म साजरा करून महाप्रसादाचे आयोजन करण्याची प्रथा आहे. 10 आपल्या पत्रिकेतील ग्रह, तारे, पितृदोष, प्रारब्ध दोष यावरती गुरुचरित्र पारायण एक रामबाण उपाय आहे. यामुळे आपल्या जन्मी आपण एकदा तरी श्री गुरुचरित्र पारायण वाचून कृतकृत्य व्हावे आणि या आध्यात्मिक उपासनेचा डोळसपणाने आनंद घ्यावा. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.